सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपला पहिलाच पाठ, पहिलाच दिवस, पहिलाच तास आणि या पहिल्या तासामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. अगोदर पुस्तकाची ओळख, की आपलं जे पुस्तक आहे मराठी भाषेचं शासनानं अभ्यास मंडळानं काढलेलं, या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर तुम्ही बघितलं तर त्या मुखपृष्ठामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळून येते. ती म्हणजे काय, की त्या पुस्तकावर जे फोटो लावलेले आहेत ते फोटो आपल्याला दिसत आहेत. त्या फोटोमध्ये पहिला फोटो आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांचा तो फोटो आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर परिशिष्ट कसं लिहायचं ते एका बाजूला दिसतं आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्र, बातम्या, या बातम्या फीचरसह आहेत. त्याच्यानंतर संगणक आहे, त्या संगणकाचं पण आपल्याला माहिती मिळते. अहवाल लेखन कसं असलं पाहिजे हे त्या मुखपृष्ठावर आपल्याला आढळून येतं. मुखपृष्ठाचा भाग झाल्यानंतर मध्ये आपण पान उघडल्यानंतर आपल्याला कळेल की आपली जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका बघताना त्याच्यामध्ये 6 भाग केलेले आहेत. पहिला भाग, दुसरा भाग, पहिल्या भागामध्ये गद्य पद्य, दुसऱ्या भागामध्ये पण गद्य पद्य आहेत. 6 गद्य आणि 6 पद्य आहेत. आणि त्याच गद्य पद्य भागामध्ये आणखीन 2 त्यांनी ॲड केलेले आहेत, ते म्हणजे गद्य आकलन. ते गद्य आकलन आपल्याला अभ्यासासाठी आहे. हे झाले 2 भाग. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला कथा, साहित्य प्रकार आणि त्याचा अभ्यास हे आपल्याला दिसतं. 2 कथा आपल्याला दिलेल्या आहेत, त्या 2 कथांचा अभ्यास. पण त्या कथांचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला त्याचा प्रकार जो आहे तो प्रकार समजवून घेणे, कथा काय असते हे अवगत करणे आणि मग त्या कथांना सुरुवात करणे. त्याच्यामध्ये वपू काळे वगैरे यांच्या 2 कथा दिलेल्या आहेत. चौथ्या भागामध्ये आपण जातो, त्या भागामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये जे साहित्य प्रकार नाही आहेत पण लेखन प्रकार. मग त्याच्यामध्ये अहवाल लेखन असेल, मुलाखत असेल, वृत्तलेखन असेल, हे सगळे भाग त्या तिसऱ्या भागामध्ये येतात. चौथ्या भागामध्ये व्याकरण आणि लेखन हा भाग आपला येतो. व्याकरणामध्ये अलंकार आहेत, समास आहेत, प्रयोग आहेत, वाक्य प्रकार आहेत. हे सगळे प्रकार त्या व्याकरण भागामध्ये येतात. आणि लेखन विभागामध्ये फक्त एकच भाग येतो, तो म्हणजे निबंध लेखन. निबंधाचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारांचं लेखन कसं करायचं. मग त्याच्यामध्ये आत्मवृत्तात्मक असेल, प्रवास वर्णनपर असेल, म्हणजे याला वर्णनात्मक निबंध आपण असं म्हणतो, कल्पनारम्य निबंध असतील, हे सगळे निबंधाचे प्रकार त्या लेखन विभागामध्ये येतात. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे 6वा भाग, त्या 6व्या भागामध्ये परिशिष्ट, शब्दांचे अर्थ, त्याच्यानंतर साहित्यिकांची यादी, ह्या सगळ्या गोष्टी त्या 6व्या भागामध्ये येतात. ह्या झाला आपला पुस्तकाचा परिचय, की आपलं पुस्तक या पद्धतीचं असणार आहे, या ढाच्याचं असणार आहे, त्याच्यामध्ये असा असा अभ्यासक्रम असणार आहे. पण या अभ्यासक्रमाला वेटेज किती असणार ते अजून अज्ञात आहे. पण आपण 11वीला त्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत, त्याचं गुणांकन आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीनं 12वीचं पण असणार आहे. त्याप्रमाणे 11वीला एक सुरुवातीला पद्य दिलेलं होतं किंवा एक गीत दिलेलं होतं, तसं ह्या वेळेला देखील मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये महाराष्ट्र गीत हे देण्यात आलेलं आहे. ते महाराष्ट्र गीताचा आपल्याला काही कृती सोडवायची नाही आहे, ते तुमच्या तोंडी परीक्षेलाच विचारलं जाणार. म्हणून आपली सुरुवात जी आपण करणार आहोत ती आपल्या पहिल्या पाठापासून, ज्याचं नाव आहे वेगवशता. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो, वेग म्हणजे गती आणि वशता म्हणजे आगतिकता, ज्याला आपण आगतिकता असं म्हणतो. किंवा वशतेचा अर्थ आपण जर बघितला तर हा फक्त एवढाच अर्थ जर आपण बघितला की वश करणे म्हणजे काय करणे, ताबा मिळवणे, त्याच्यावरती हुकूमत गाजवणे, हा याचा अर्थ होतो. आणि त्याच शब्दाचा अर्थ घेऊन
लेखकानं वशता म्हणजे आगतिकता हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले हे त्याचे लेखक आहेत. त्यांचा जन्म सन 1927 साली झाला आणि मृत्यू सन 2010 साली. प्राध्यापक शिवाजीराव भोसले हे एक विचारवंत होते, उत्तम व्याख्याते होते. त्याचबरोबर व्याख्यानमाला ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अगोदर पोहोचणारे म्हणजे प्राध्यापक शिवाजीराव भोसले. पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये शिवाजीराव भोसल्यांनी सलग 28 वर्ष व्याख्यानं दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर देशोदेशीच्या भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानं असतील त्या देशोदेशी जाऊन व्याख्यानं करणारे म्हणजेच प्राध्यापक शिवाजीराव भोसले. हा झाला परिचय. आता लेखकानं काय साहित्य संपदा केलेली आहे ते आपण बघूया. या ठिकाणी दिलेलंच आहे, तुम्ही जर वाचत असाल तर ही कथा वक्तृत्वाची इथून तर पार अगदी इथपर्यंत या इथपर्यंत. तर कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 आणि खंड 2, त्याच्यानंतर जीवनवेद, त्याच्यानंतर दीपस्तंभ, त्याच्यानंतर देशोदेशींचे दार्शनिक आणि मुक्तिगाथा महामानवाची, त्याच्यानंतर यक्ष प्रश्न आणि हितगोष्टी, एवढी ग्रंथसंपदा लेखकानं केलेली आहे. त्यातल्या जागर खंड 2 या त्यांच्या साहित्य कृतीतनं घेतलेला हा पाठ वेगवशता. आता या वेगवशतेमध्ये लेखकाला काय सांगायचं आहे ते आपण नंतर बघणार आहोत. पण या लेखकाला 2 पुरस्कार प्राप्त झालेत. 2 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यातला एक पुरस्कार होता कोल्हापूर संस्थानाचा राजश्री शाहू महाराज पुरस्कार आणि दुसरा पुरस्कार होता फलटण या ठिकाणचा श्रीमंत मालोजीराव शिंदे. हे 2 पुरस्कार लेखकाला प्राप्त झालेले आहेत. लेखकानं या पाठामध्ये या वेग नियंत्रणेवरती बंधनं यावीत हे कुठेतरी लोकांच्या लक्षात यावं म्हणून मार्मिकतेनं आजकालच्या वेगवान पिढीवरती व्याख्यान केलेलं. हे पण एक व्याख्यानच आहे एक प्रकारचं. जनजागृती करणे व्याख्यानाचा उद्देशच तो असतो की जनजागृती करणे, लोकांना समजवणे, लोकांना सांगणे, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम या पाठाद्वारे केलेलं आहे. की आजकालचं जे युग आहे ते धावपळीचं युग आहे, मान्य आहे. प्रत्येक ठिकाणी धावपळ चाललेली आहे, चढाओढ चाललेली आहे, प्रत्येकाला जिज्ञासा आहे, स्पर्धात्मक युग आहे. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जर आम्हाला टिकायचं असेल तर आम्हाला धावपळ केलीच पाहिजे. पण ही धावपळ करत असताना आम्हाला एका गोष्टीचा संयम मात्र राखला पाहिजे, तो म्हणजे गती. कारण की विचारांची जर गती असेल तर त्या विचारांच्या गतीमधनं त्याला जर योग्य दिशा मिळाली तर त्याच्यातनं प्रगती साधता येते. पण जर त्या विचारांना योग्य दिशा मिळाली नाही, योग्य रस्ता मिळाला नाही, योग्य मार्ग मिळाला नाही तर त्यातनं अधोगती ही आमची ठरलेलीच आहे. आणि हाच विचार लेखकानं याच्यामध्ये मांडलेला आहे की आजकाल प्रत्येकालाच वेळ आणि श्रम वाचवायचे आहेत. वेळ आणि श्रम त्यासाठी प्रत्येकजण वाहनांच्या मागे लागलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची वाहनं, मग ती दुचाकी असतील, 4 चाकी असतील, कुठलीही असतील, प्रत्येकाला वाहन ही गरजेची गोष्ट झाली. पण लेखकाचं म्हणणं असं की मला या गोष्टी की वाहन असायला हवं, पण केव्हा उचित वेळेला उचित कारणासाठी त्या वाहनाची गरज आहे, नको त्या वेळेला वाहनांची गरज नाही. पण आजकाल प्रत्येक जण वाहनांच्या मागे लागलेला आहे, गतीच्या मागे लागलेला आहे. आणि या गतीमुळं स्वतःचं स्वास्थ्य आणि स्वतःचं स्वास्थ्यता आणि स्वत्व हे गमावून बसलेलं आहे. स्वत्व म्हणजे काय? स्वतःचं अस्तित्व. आणि स्वास्थ्य म्हणजे काय तर स्थिरपणा.
जो मनुष्य घरामध्ये थांबतो तो स्थिर असतो, पण जो मनुष्य घराबाहेर पडतो तो अस्थिर असतो. ही जीवनमाला आहे, जीवनचक्र आहे की चालणं, बोलणं, धावणं ह्या ज्या क्रिया आहेत ह्या व्हायलाच हव्यात. परंतु तसं न होता आजकाल काय होतंय की घराच्या बाहेर पाऊल ठेवलं न ठेवलं की लगेच आम्ही गाडीवरती टांग मारतोय, गाडीला किक मारतोय किंवा गाडीचं बटन दाबतोय आणि भन्नाट वेगानं, भरधाव वेगानं सुसाट पळ सुटलेलो आहे. पण याच्यातनं आम्ही वेळ वाचवतो, पण त्या वेळ वाचलेला जो वेळ आहे तो वाचलेला वेळ आम्ही सत्कारणी लावतो का, हा प्रश्न आहे. कारण की तो वाचलेला वेळ देखील आम्ही कुठेतरी फेरफटका मारण्यासाठी, हिंडण्यासाठी, फिरण्यासाठी तो वेळ वाया घालवतोय. मग तो वाचलेला वेळ योगा करा, व्यायाम करा, कसरत करा, ह्या गोष्टींसाठी वाया घालवला किंवा वाचन करा तर तो सत्कारणी लागेल. परंतु वाचलेला वेळ घालवायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ह्या वाचलेल्या वेळाला जर वाचवायचं असेल तर आम्ही विचारांना गती दिली पाहिजे, विचारांची गती वाढवली पाहिजे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. हा विचार लेखकानं याच्यात मांडलेला आहे. आता याच्यामध्ये लेखक असं म्हणतो की वेग हे गतीचं रूप आहे. अगदी योग्य आहे. आपलं जीवनही स्थिती आणि लय याच्यामध्येच बांधलेलं आहे. स्थिती आणि लय म्हणजे काय? स्थिती म्हणजे जी आज आहे ती, आणि लय म्हणजे त्याला आम्ही कसं योगदान देतो आहोत. कारण की हा मनुष्य जन्म आम्हाला लाभलेला आहे. त्या मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर त्यानं आपलं स्वत्व आणि स्वास्थ्य हे जपलं पाहिजे. स्वत्व म्हणजे काय? स्वतःचं अस्तित्व, की मला जगायचं आहे, मला जगून सगळं अनुभवायचं आहे, मला सगळं प्राप्त करायचं आहे आणि या जीवनाचं सार्थक करायचं आहे. याला म्हणतात लय. ही लय दिली गेली पाहिजे. उगीच गतीच्या मागे धावून स्वतःचं नुकसान करणं हे कितपत योग्य हे ज्यानं त्यानं ठरवावं. कारण की लेखकाला मोठे मोठे प्रश्न पडलेले आहेत. लेखकाचं म्हणणं असं आहे की ही वाहनं जी पूर्वी कधीच दिसत नव्हती, रस्त्यावरती एवढी आम्ही कधी बघितलीच नाही. कारण की लेखक स्वतः ग्रामीण भागातले, सातारा जिल्ह्यातले आहेत. त्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते बघितलं. आजकालचं सातारा आणि तेव्हाचं सातारा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता सातारा बरंच बदललेलं आहे. तिथे आता मेगा हायवे पण झालेला आहे. त्याच्यामुळे आता तिथले वाहनं वेगानं धावत पण असतील. पण लेखकाचा तो का, की लेखक म्हणतो की एवढी वाहनं ही रस्त्यावरती आली कुठून, का आली, कशी आली आणि कुठून आली. की लेखकाला जे प्रश्न पडले त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यामध्ये काय अर्थ नाही. कारण की वाहनं अशा पद्धतीनं आपल्याकडे आली ती महामारीनं, पण त्या काळामध्ये ती वाहनं कुठून आलीत हे लेखकाला माहिती नाही, ज्ञात नाही. मग हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्या मुंबईमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये दिसतो. मुंबईतले रस्ते बरेचसे वाहनानं गजबजलेले दिसतात. चारी बाजूला वाहनं असतात. पायी चालणं, धावणं, पळणं हा प्रकार आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बरं, जो चालतो आहे, धावतो आहे, पळतो आहे त्याला शाबासकी द्यायची का त्याची हेटाळणी करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण चालणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे बघून हसलं जातं, त्याला दिवसलं जातं. गाडी चालवणारे भरधाव वेगानं त्याच्या जाऊन निघून जातं. म्हणजे चालणाऱ्या माणसाला हा प्रश्न पडतो की त्यानं चालावं की नाही. कारण की त्याच्या जवळनं जोरदार गतीनं त्याच्या बाजूनं निघून जाणं, जोरानं जाणं. आणि आजकाल तर काय तरुणाईमध्ये हा एक भाग झालेला आहे गतीचा. आजकालची तरुणाई, जे तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळींना असं वाटतं की आम्ही गाडीवर नाही, आम्ही हवाई जहाजवर स्वार झालेलो आहोत, त्याच्यावर बसलेलो आहोत, हवाई जहाज उडवतो आहोत, अशी एक भावना या तरुणांची झाली आहे. आणि त्या तरुणाईवरच हा घाला घातलेला आहे लेखकानं, की आजकालचं तरुण मंडळी जी आहे ती तरुण मंडळी गाडी चालवत असताना गतीचं भान ठेवत नाही. तर त्यांनी गतीचं भान हे ठेवलं पाहिजे. वेग तासी किती असला पाहिजे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे.
रस्त्यानं पायी चालत असताना बऱ्याच वेळेला असे आपल्याला अनुभव येतात की कोणीतरी आपल्या जवळनं इतक्या जोरानं निघून जातो की आपल्या कानावर त्याचा परिणाम होतो, त्याच्या आवाजानं. त्या आवाजामुळे आपले कान थोडा वेळ का असेना पण सुन्न होतात, एवढा वेग त्या गाडीला असतो. मागचं एक असं माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगतो की रस्त्यानं रोज संध्याकाळला इव्हिनिंग वॉकिंगला जात असताना, फिरून येत असताना तिकडनं मागून एक तरुण भरधाव वेगानं इतक्या जोरात तो गेला की आमच्या छातीमध्ये धडकी भरली की हा जर पुढे कशाला धडकला, कोणाला धडकवलं, कोणाला ठोस दिली तर एखाद्याचं नुकसान होईल आणि त्याबरोबर याचं पण नुकसान होईल. म्हणजे असे प्रश्न जर आपल्या सामान्यांना पडू शकतात, तेच प्रश्न लेखकाला देखील पडलेले आहेत की आजकालची तरुण मंडळी हा विचार का करत नाही. त्यांनी हा विचार करायला हवा, परंतु नाही. याचं कारण काय, याचं जे मूळ आहे ते मूळ कशामध्ये आहे, तर आजकालचे चित्रपट आणि धारावाहिक ज्या दूरदर्शनवर दाखवल्या जातात त्या याला कारणीभूत आहेत. कारण की त्या चित्रपटामधनं वेगवेगळे स्टंट्स दाखवले जातात आणि त्या स्टंट्स मारण्यामध्ये या तरुणाईला स्वारस्य वाटतं की नाही आम्ही पण असं केलं पाहिजे. परंतु चित्रपट बघत असताना किंवा धारावाहिक बघत असताना त्याच्या खाली एक सूचना येते की हे कोणीही करू नये, हे फक्त दाखवण्यात येते, तसं कुठलीही क्रिया केली जात नाही. ह्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा प्रत्येकाला वाटतं की मी असं काहीतरी करून बघितलं पाहिजे आणि त्या हव्यासापोटी ही तरुण मंडळी त्या गतीच्या आहारी जाते आणि गतीच्या आहारी जाऊन त्या गाडीवरती स्वार होतात. पण हे स्वार जे होणं आहे, आता महाभारतामध्ये कृष्णाने अर्जुनाचं स्वारस्थ्य केलं होतं, पण त्याला देखील गतीचं भान होतं. तसं भान आम्ही ठेवलं पाहिजे की आम्ही गाडीवर स्वार झालो म्हणजे आम्ही हवेतच उडलं पाहिजे असं मुळीच नाही. त्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा गाडी विकत घेतात त्या गाडीवाल्यानं किंवा त्या कंपनीनं त्याच्यावरती एक स्टिकर लावलेलं असतं. त्या स्टिकरवरती बारीक अक्षरामध्ये सूचना दिलेल्या असतात. त्या जर आम्ही बारकाईनं वाचल्या तर आम्ही कधीही त्याच्या आहारी जाणार नाही. पण ते आम्ही न वाचताच दुसऱ्याला हरवण्यासाठी, दुसऱ्यावरती वर्चस्व गाजवण्यासाठी आम्ही ते करत असतो की माझ्या पुढे गेलेला हा मागे कसा येईल. त्या चढाउडीमध्ये याला गतीशी स्पर्धा करावी लागते आणि गतीशी स्पर्धा करत असताना हा पुढे जातो आणि कुठेतरी धडकतो आणि होत्याचं नव्हतं होतं. पण तरुण मंडळी हा विचार करत नाही की हे करत असताना घरी आपलं कोणीतरी वाट पाहणारं आहे, कोणीतरी आपली वाट बघतंय. आपली आई असेल, आपले वडील असतील, आपली बहीण असेल, आपला भाऊ असेल. हा विचार आमच्या मनाला का शिवत नाही. ही स्पर्धा करत असताना आम्ही किमान याचा विचार केला पाहिजे की गती कुठे वाढवायची आणि केव्हा वाढवायची. गरज असेल तर. वास्तविक बघता आपल्या भारतामध्ये याची गरजच नाही आहे. थोडं वरती घ्या, ते चित्र दाखवा बरं याच्यावर. आता हे चित्र जर आपण बघितलं, गाडीचं चित्र, तर या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की तो दुचाकीवरती स्वार झालेला एक तरुण आहे आणि गाडी चालवण्याची पद्धत जर आम्ही बघितली तर ती आजकालची जी तुमची पद्धत आहे तरुण मंडळीची की अशा नागमोडी वळणानं ज्या काही गाड्या चालवल्या जातात, पण ह्या ज्या गाड्या चालवण्याची जी पद्धत आहे ही ज्या ठिकाणी स्पर्धा असतात, रेस लावली जाते, त्या ठिकाणी ते मोकळं असतं. तिथे कोणालाही धडकण्याची भीती नसते, कोणालाही धक्का लागण्याची भीती नसते. त्या ठिकाणी ठीक आहे. पण आम्ही आम रस्त्यावर चालत असताना जर आम्ही स्टंट्स वापरत असू तर त्याचा परिणाम तुमच्यावर पण होणार आहे आणि इतरांवर पण होणार आहे. म्हणून तरुणांना हा विचार केला पाहिजे. या चित्रामध्ये बघू, हे चित्र उगाचच दिलेलं नाही आहे पाठ्यपुस्तकामध्ये. या चित्रातनं त्यांना काही ते सांगायचं आहे. कारण की ही लोक बाजूला उभी आहेत, रिक्षा चाललेली आहे, ही बस आहे, हा पायी चालणारा मनुष्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या चित्रामध्ये दिसत आहेत. आणि जर आम्ही अशा पद्धतीनं गाडी चालत असू तर हे आजूबाजूचे लोक यांना देखील त्याच्यानं इजा पोचणार आहे, त्यांना पण दुखापत होणार आहे. हा विचार प्रत्येकानं करायला हवा. म्हणून गाडी किंवा वाहन चालवत असू, म्हणजे दुचाकी असू देत किंवा चार चाकी असू देत, कुठलंही वाहन असलं तर ते वाहन चालवताना
आम्हाला वेगावरती नियंत्रण ठेवलंच पाहिजे. तासी 60 किलोमीटर एवढाच आमचा वेग असला पाहिजे. परंतु दुसऱ्याच्या स्पर्धेमध्ये उतरून दुसऱ्याला मागे टाकण्यासाठी उगीच आगतिकता आमच्यामध्ये येते आणि त्या आगतिकतेला आम्ही आहारी जातो. ते आमच्यावरती स्वार होते आणि आम्ही 60च्या ऐवजी 100 ते 120 या स्पीडने गाडी चालवतोय आणि त्या गाडीमुळं इतरांना देखील त्रास होतोय आणि पुढे जाऊन स्वतःचा देखील अपघात होऊ शकतो असं लेखकानं म्हटलेलं आहे की स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालतायत, स्वतःला तुम्ही फसवता आहात. म्हणून वेळ वाचवण्यासाठी जर वेग वाढवत असाल आणि प्रत्येक वेळेला वेळ वाचवण्यासाठीच वेग वाढवला जात नाही हे पण लेखकानं नमूद केलं आहे की प्रत्येक वेळ अशी नसते की आम्हाला वेगानंच गेलं पाहिजे. काही वेळेला आम्ही वेग मर्यादित ठेवून देखील आम्ही आमच्या योग्य ठिकाणी पोहोचू शकतो, परंतु तसं होताना दिसत नाही. कारण का तर आमचा भारत देश हा अमेरिकेची स्पर्धा करायला लागलेला आहे. आता अमेरिका आणि भारत याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. अमेरिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी या लांब अंतरावरती असतात. म्हणजे अमेरिकेतल्या माणसाकडे 4 चाकी वाहन हे असलंच पाहिजे, हा तिथला नियमच आहे. त्यानंतर तो एक मार्गी असतो, रुंद रस्ते असतात, मोठाले रस्ते असतात, एकच बाजू असते, दुसऱ्या बाजूला दुसरे वाहन चाललेले असतात. त्याला आम्ही 4 पदरी असं म्हणतो आमच्या इकडच्या भाषेमध्ये. 4 पदरी. जसं आपला पुणे मुंबई मेगा हायवे आहे, जाणारे एका साईडने जातात आणि येणारे एका साईडने येतात, तसं अमेरिकेची स्थिती आहे. एकच बाजू ही जाणाऱ्यांसाठी असते आणि एक बाजू येणाऱ्यांसाठी असते. म्हणून आम्ही भारतीयांनी अमेरिकेची स्पर्धा करावी का हा प्रश्न एकाला पडला आहे. कारण की अमेरिकेमध्ये त्यांची जी ठिकाणं असतात ती ठिकाणं, आता या ठिकाणी बघितलेलं असेल आपण की अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं वेगाने जीवन जगत असतात. घरोघर आणि दरडोई वाहनं उपलब्ध असतात. घरोघरी दरडोई. दरडोई म्हणजे काय? घरात जेवढी माणसं आहेत तेवढ्यांकडे वाहनंही असलीच पाहिजे, कारण की त्यांची ती गरज आहे, त्यांना ते आवश्यकच आहे. कारण का तर त्यांचं घर, कार्यालय, बाजारपेठ याच्यामध्ये निदान 100 मैलाचं अंतर आहे. 100 मैलाचं. आणि ते 100 मैलाचं अंतर पायी जाऊन येण्या इतकं सोपं नाही आहे. म्हणून त्यांना गाडीही असणं गरजेचं आहे. प्रत्येकासाठी घरामध्ये 4 लोक असतील तर 4 लोकांसाठी दुचाकी असलीच पाहिजे, किंवा 4 जणांना एकत्र जायचं असेल तर 4 चाकी असलीच पाहिजे, कारण की अंतरं लांब लांब आहेत. त्याच्यामुळे रस्ते रुंद, सरळ आणि निर्विघ्न. आता निर्विघ्न हा शब्द हा महत्त्वाचा आहे या ठिकाणी. निर्विघ्न. निर्विघ्न म्हणजे काय? कुठलंही विघ्न ज्या ठिकाणी येऊ शकत नाही असे ते रस्ते आहेत. रुंद आहेत, सरळ आहेत, कुठेही त्याला वळणं नाहीत. आमच्याकडे वळणं असलेली रस्ते भरपूर आहेत. जर आम्ही कोकणामध्ये फेरफटका मारायला गेलो तर आम्हाला कोकणामध्ये जात असताना नागमोडी वळणं भरपूर येतात आणि तरी देखील आम्ही त्या ठिकाणी वेग वाढवत असतो. आणि मग कुठेतरी वळत असताना आमच्यावरती विघ्न येणार म्हणजे येणार 100%. मग आम्हाला विघ्नाला सामोरं जावं लागतं. म्हणून त्यांनी स्पष्ट वापरलंय रस्ते रुंद, सरळ आणि निर्विघ्न असतात. आमच्याकडे मात्र तसं नाही. आमच्याकडे वळणावळणाची रस्ते आहेत. म्हणून जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते अमेरिकेमध्ये की अगदी लगेच जाऊन परत येता येईल असं अजिबात नाही आहे. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. अंतरावरच्या गोष्टींशी जेवढं अंतर असेल, म्हणजे एखादा बाजारामध्ये जायचं असेल, कार्यालयामध्ये जायचं असेल, मुलांच्या शाळेमध्ये जायचं असेल किंवा गिरणीवर जायचं असेल, तर त्यासाठी त्यांना बरंच अंतर जावं लागतं आणि म्हणून त्यांना वाहनाची गरज आहे. त्यामुळं अमेरिकेमध्ये माणसात दुरावा निर्माण झालेला आहे. आता ज्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये कोविड-19मुळं जवळची माणसं लांब गेलीत. कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाचं उभं राहत नाही. उभे राहिले तर असं अनोळख्यासारखं.
की अनोखी व्यक्ती आपल्याजवळ आलेली आहे, आपल्याशी बोलते आहे, त्या व्यक्तीला काहीतरी नसेल ना ही भीती आपल्या मनामध्ये. तसं अमेरिकेमध्ये वाहनांमुळे झालेलं आहे की जी जवळची माणसं आहेत ती माणसं दुरावलेली आहेत, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. कारण का? त्याला कारण आहे वाहन. कारण की तिथे वेळेला महत्त्व नाही, श्रम हे महत्त्वाचे आहेत. अंतरावर जावं लागते, त्याच्यामुळे घरी कधी येणार, कधी कोणाकडे जाणार, कधी कोणाशी बोलणार, म्हणून त्यांच्यामध्ये आपापसात संबंध पाहिजे तसे नाही. कारण का? माणसांची संख्या देखील तिथे माफकच आहे, जास्त नाही. पण आमच्या भारतामध्ये माणसांची संख्याही भरपूर आहे, रस्ते वळणाचे आहेत, म्हणजे आम्हाला वाहनाची गरज नाही, आणि अंतरं कमी आहेत. हे विशेष म्हणजे अंतरं दूरवर नाही आहेत. आमची कार्यालयं वॉकिंग डिस्टन्सवर आहेत, आमची गिरणी वॉकिंग डिस्टन्सवर आहे, म्हणजे आम्ही चालून सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण का? ती आम्हाला निसर्गदत्त देणगी प्राप्त झालेली आहे, निसर्गानं बहाल केलेली. चालणं, बोलणं, वाकणं, बसणं, मान फिरवणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आम्हाला निसर्गानं बहाल केलेल्या आहेत. आणि त्या गोष्टींचा विसर पडून आम्ही उगीच वाहनांच्या मागे लागलो. कारण का? तर खोटी प्रतिष्ठा. याच्या मागचं कारण हेच आहे, खोटी प्रतिष्ठा. दुसऱ्याला दाखवण्यासाठी कर्ज काढून वाहन घेणे, याला म्हणतात खोटी प्रतिष्ठा. गरज नसताना की याने घेतली मग माझ्याकडे पण असलीच पाहिजे, याला म्हणतात खोटी प्रतिष्ठा. या खोट्या प्रतिष्ठेपायी मनुष्य त्या लोभाच्या मोहात पडतो आणि कर्ज काढून ते वाहन घेतो. वास्तविक त्याची गरजच नाही आहे. पायी जाऊन तुम्ही सगळी कामं करू शकतात. सगळ्या ठिकाणी मुलांच्या शाळांना तुम्ही पायी जाऊन मुलांना शाळेत सोडू शकतात, गिरणीवर जाऊ शकतात, बाजार हाट करू शकतात, शाळेमध्ये जाऊ शकतात, कार्यालयांमध्ये जाऊ शकतात. मग त्यासाठी वाहनांची गरज काय? योग्य वेळेला वाहन वापरलं तर ते योग्य आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही, अजिबात नाही आहे. कारण का? आपल्याकडे अंतरं कमी आहेत, माणसं भरपूर आहेत, कामं पण फारसे नाहीत. रोजच्या रोज कामं असतील असं काहीच नाही आहे. आठवड्यात भराच्या भाज्या आणून ठेवल्या की परत आठवड्याभर बाजारात जायचं कामच नाही, म्हणून फारशी कामं नाही. तसं अमेरिकेमध्ये असं होत नाही. जीवनाची टोके सहज सांगता येतात. म्हणजे टोके म्हणजे काय? आमचं कार्यालय, मुलांच्या शाळा, बाजारहाट, या ज्या गोष्टी आहेत ही टोकं आहेत. ती अमेरिकेमध्ये 4 टोकांना असतात, तसं आमच्याकडे नाही आहे. आमच्या अगदी जवळपास असतात की आम्ही सहज जाऊन ते करू शकतो. माणसं भरपूर आहेत बोलायला, त्याच्यामुळे दुरावा निर्माण होण्याचं कारणच नाही. एवढी माणसांची संख्या आहे, 1,30,00,000 अब्ज एवढी आमची लोकसंख्या आहे. मग आम्ही का म्हणून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करायचा? थोडी त्वरा करा. त्वरा करा म्हणजे काय? विचार करा, की थोडासा विचार करा की खरोखर आपल्याला वाहनाची गरज आहे का? पण भरधाव वेगानं अंतर काढावे अशी स्थिती नसते. पण अगदी वेगानंच गेलं पाहिजे, गतीवर स्वार झालंच पाहिजे असं मुळीच नाही. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. आता मुंबईसारखं हे महानगर, ज्याला आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं, ती मुंबई ही कशानं भरलेली आहे? विस्तीर्ण नगर, पसरलेलं महान असं नगर, गाड्यांनी सांधलेलं आहे की प्रत्येक रस्त्यावरती आम्हाला गाड्यांची गर्दी ही दिसत असते. गाड्या रुळावरून चालतात. आता आमच्या इथे ज्याला आम्ही जीवनवाहिनी असं म्हणतो किंवा धमनी असं म्हणतो, त्या म्हणजे आमच्या लोकल, ज्या रोज धावत असतात रुळावरनं इकडून तिकडे. मग ती लोकल पकडण्यासाठी जे काही आम्हाला धावावं लागतं तेवढाच फक्त आमच्याकडनं व्यायाम होत असतो. एकदा आम्ही गाडीमध्ये गर्दीत रेटारेटी करून चढलो की आमचा थकवा कमी होतो, धावणं कमी होतं, ग्लानी कमी होते. मग आम्हाला गरज काय गाड्यांची? म्हणजेच काय, लेखकाचं म्हणणं काय की वैयक्तिक वाहनं वापरण्यापेक्षा जर तुम्ही शासनाच्या गाड्यांचा वापर केला, सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर ते सोयीस्कर नाही का? कारण की जेवढी वाहनं वाढतील तेवढं प्रदूषण वाढणार आहे.
आणि प्रदूषण वाढलं की पर्यावरणाला देखील हानी पोहोचणार आहे. म्हणून स्वतःचं वाहन घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करा, हा मोलाचा सल्ला लेखकानं दिलेला आहे. की रुळावून चालतात त्यात भरकटणं फारसं नसतं. गाडी चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. एकदा गाडी पकडली, गाडीत चढलो की आपलं धावणं कमी झालं, बंद झालं. म्हणजे आपल्याला आपले श्रम वाचले, आपला वेळ वाचला, हे यातनं लेखकाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की रस्त्यानं अडचण असते, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांनी त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर साधने म्हणून उपयोगी पडतावे. तो वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. बघा, सुरुवातीला वेळ वाचावा म्हणून वाहनं वाचवतात, मग वाचलेल्या वेळाचं काय करायचं म्हणून परत वाहनांवरती स्वार होतात. स्वार होणे म्हणजे काय? आरूढ होणे. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की महाभारतामध्ये अर्जुनानं श्रीकृष्णाचं स्वारस्य केलं, त्याप्रमाणे आम्ही त्या गाडीवरती स्वार होतो, त्या श्रीकृष्णासारखं. पण श्रीकृष्णानं वेळ वाचवलेला होता, आम्ही वेळ वाढवण्याच्या नादामध्ये वेळ वाढवतो आणि गती पण वाढवतो. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावे म्हणून वाहनाचा वापर करायला हवा. बघा, त्यासाठी वापरायचं आहे की वाहन आटोक्यात राहील एवढाच वेग, की आपलं वाहन आपल्या आटोक्यात असलं पाहिजे. हे तंत्र आम्ही अनुसरायचं आहे. अर्थपूर्ण होईल आमचं जीवन, याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं आम्ही वागलं पाहिजे. जीवन अधिक प्रमाणामध्ये आपल्या वाट्याला यावं, म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त जीवन जगता यावं. म्हणजेच काय, आम्हाला स्वतःचं अस्तित्व प्राप्त व्हावं, यासाठी ते कृतार्थतेनं म्हणजे त्या परमेश्वराचे आम्ही आभार मानले पाहिजे की बाबा तू आम्हाला मानव जन्म दिलास, त्याचे आम्ही कृतकृत्य झालो पाहिजे, त्याची कृतार्थता व्यक्त केली पाहिजे आणि अनुभवता यावे, की आमचं जीवन आम्हाला अनुभवता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे. त्यासाठी उसंत लाभावे म्हणजेच काय, स्थिरता लाभावी, शांतपणा लाभावा म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात काय केलं पाहिजे? घडतं वेगच. काय घडतं? इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. हेच उदाहरण मी आता दिलं की गरज नसताना, काही कारण नसताना उगीच स्वतःची प्रतिष्ठा मिरवण्यासाठी कर्ज काढून वाहन घेण्यामध्ये काय स्वारस्य आहे, काय गरज आहे का? म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून. बघा, कोणतेही महत्त्वाचे काम नसताना, काही गरज नसताना उगाच बायकोला मागे बसवायचं. चला पावसाळा आहे, पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस पडतोय, चल बैस मागे एक फेरफटका मारून. कुठे जायचं? तर इकडे जाऊया, बुशी डॅम, अमुक डॅम, तमुक डॅम, आपले जवळ कुठले आणखी डॅम असतील तिथे जाऊया, फेरफटका मारूया. अरे पण कशासाठी? म्हणून त्यांनी म्हटलं की बायकोला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीनं सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरं वाटतं की नाही माझ्याकडे गाडी आहे, माझा नवरा मला रोज फिरवतो, हे बायकांना समाधान. म्हणून उगीच फेरफटका मारायचा आणि इंधन जाळायचं. आजकाल आम्ही रोज बातम्या बघतोय, रोजच्या रोज इंधन दर वाढतो आहे. मग कशालाच फालतू ते इंधन जाळायचं, उगीच फिरायचं म्हणून फिरायचं, म्हणून असं फेरफटका मारणं. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी माणसे का जात नाही? उगत जवळच्या जवळ जाऊन यायचं, फेरफटका मारून. त्यापेक्षा जा ना 4-6 मैल अंतरावरती, लांबची ठिकाणं बघा ना, निसर्ग सौंदर्य बघा, चांगली मंदिरं बघा, या जाऊन जरा. म्हणून त्यांनी काही स्थानं दिलेली आहेत पुण्यामधली. ही पुण्यामधली स्थान आहेत. लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता. हाच का पसंत केला जातो? इथेच काय फिरायला जावं असं वाटतं? कारण की त्या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू घेता येतात आणि जो आपल्याला घेऊन आलेला आहे त्याच्या खिशाला चंदन लावता येतं.
म्हणून या रस्त्यावर जायचं. जंगली महाराज, लक्ष्मी रोड, महात्मा गांधी ही पुण्यातली रस्त्याची ठिकाणं आहेत. हे तिथले स्टॉप म्हणू आपण त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की इथेच का जातात, हा प्रश्न आहे लेखकाला. त्यापेक्षा देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही? जा ना तिकडे, फिरा ना, तिथे काय तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. देहूला जा, आळंदीला जा, सिंहगड बघा, बनेश्वर बघा, विठ्ठलवाडीकडे जा, कारण की ते अंतर बरंच मोठं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लगेच यायची इच्छा होणार नाही. जवळच्या जवळ गेला की लगेच थोडा वेळ काढूपणा केला आणि घरी आलात की त्या मागच्यालाही बरं वाटत नाही आणि चालवणाऱ्यालाही बरं वाटत नाही. काही लांब अंतरावर गेला की ते काहीतरी गेल्यासारखं वाटतं. म्हणून लेखकानं ही पण पुण्यातलीच ठिकाणं आहेत. बनेश्वर, सिंहगड रोड, देहू, आळंदी ही सगळी पुण्याच्या आजूबाजूची ठिकाणं. म्हणून असे ठिकाण तुम्हाला का दिसत नाही? आता या ठिकाणी लेखकानं स्वतःच्या गावाचा उल्लेख केलेला आहे की वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का, हा प्रश्न पडलेला आहे. की वाई, सातारा, फलटण आणि कराड या गावांना खरोखर गाडीची गरज आहे का, वाहनांची गरज आहे का? कारण की तिथे काय अंतर असे लांब लांब नाही आहेत की हे टोक ते टोक ते टोक अशा चारही टोकांना फिरावं लागेल, असं अजिबात नाही, मुळीच नाही. मग त्या ठिकाणी गरज आहे का वाहनांची, हा लेखकाला पडलेला प्रश्न आहे. शेतमळ्यात जायचं असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन चालवले तर ती गोष्ट वेगळी आहे की चला शेतात जायचंय, बरोबर आपली लोक कामं करतायत की नाही, गडी कामं करता आहेत की नाही हे बघण्यासाठी कधीतरी तुम्ही शेतावरती गेलात आणि त्यासाठी तुम्ही वाहन वापरलं तर ती योग्य गोष्ट आहे. पण तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन जागेल, आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. अति महत्वाचं काम असेल तर, कारण की ग्रामीण भागामध्ये मला तरी वाटतं की गाडीची गरज नाही, वाहनांची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये एका हाकेसरशी आपण जाऊन परत येऊ शकतो. म्हणून त्यांनी हे उदाहरण दिलं की अतिशय महत्वाचं काम असेल, तातडीचं काम असेल तर तुम्ही वाहन वापरा. किंवा तुम्ही जर गावाबाहेर राहत असाल आणि त्या गावातून तुम्हाला ह्या गावामध्ये यायचं असेल तर तुम्ही वाहनांचा वापर केला तर ते योग्य होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरधारा कशासाठी घालायच्या? पण सुखाचा जीव दुःखात घालणे, जे आम्ही म्हणतो की सुखी जीवन चाललंय ग्रामीण भागातलं, आनंदी वातावरण आहे, मग त्या जीवनाला आम्ही कशाला दुःखाच्या खाईमध्ये लोटायचं? त्यापेक्षा आम्ही जाऊ ना पायी पायी, पायी जाऊन सगळे आम्ही आमची कामं करून घरी येऊ. तेवढा आमचा व्यायाम पण होईल, चालणं पण होईल, वॉकिंग पण होईल. मग गाडीची गरज काय? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रस्ते संख्येने वाढत चाललेले आहे. गाडी तर चला मारू फेरफटका, अरे पण त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं, लोकांना त्रास होतो, लोकांना चालायला त्रास होतो, लोकांना त्या धुराचा त्रास होतो, त्या आवाजाचा त्रास होतो. मग कशाला उगेच ते वाहनं चालवायचे आणि अडचणी वाढवायच्या? हे लेखकाची खंत आहे. पण हे रसिक मात्र काही कमी होत नाही. 4 चाकीमध्ये फिरतील नाही तर 2 चाकीमध्ये फिरतील, पण गाड्यात चालवतील, तेही त्यांच्याच पद्धतीनं. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. फक्त आपला वेळ वाचावा की आपण ह्या वेळेत आपल्या कार्यालयामध्ये पोहोचलं पाहिजे, यासाठी जर आम्ही गाडी वापरली तर ती गोष्ट योग्य आहे. पण आमच्याकडे वेळ आहे, आम्ही चालत सहज जाऊ शकतो आणि आमच्या वेळेत पोहोचू शकतो, तर वाहनाची गरज काय? बरीचशी मंडळी अशी आहे की ज्यांच्याकडे वाहनं नाहीत, ती आपली पायी चालतच आपल्या कार्यालयांमध्ये ऑफिसमध्ये पोहोचता आहेत. पण उगीच वेळ गाडूपणा म्हणून ते वाहनं चालवायचे. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचं कौतुक करावं का, असा एक प्रश्न लेखकाला पडलेला आहे. असे अनेक प्रश्न लेखकाला पडले की रस्त्यावर जो पळतोय त्याचं कौतुक करायचं का, का त्याला वेड्यात काढायचं, मूर्खात काढायचं की काय पागल मनुष्य या, घरामध्ये 4-4 गाड्या असून पळतोय रस्त्यावरती, काय गरज आहे का? ही आमची भारतीयांची मानसिकता आहे. म्हणजे त्या माणसाला खाली कसं ओढायचं ही आमची भारतीयांची मानसिकता. आणि म्हणून त्या लेखकाला हे प्रश्न पडले की त्या माणसाचा आम्ही गौरव करायचा का, त्याला शाबासकी द्यायची का, त्याचं कौतुक करायचं का की नाही, हा प्रश्न त्याच्याकडे आहे. अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? की आम्ही
60च्या स्पीडने जरी गेलो तरी पण आम्ही आमच्या वेळेत पोहोचतो आहे. पण उगीच दुसऱ्याला दाखवण्यासाठी की मी बघा किती अगदी कार्यतत्पर आहे हे दाखवण्यासाठी जर आम्ही आमच्या गतीला प्राधान्य देत असू तर त्याला अर्थ नाही असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये औचित्य कोणतं? औचित्य म्हणजे काय? नवल वाटण्यासारखी गोष्ट कुठलीही नाही की चला बा तुम्ही अगदी लवकर अगदी 10 मिनिटं लवकर आलात की लगेच तुमचा कोणी सत्कार करणार नाहीये की चला बा हे 10 मिनिटं अगोदर आलेत म्हणून यांना शाळ श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करावा, यांच्या टाळ्या वाजवाव्या असं कोणीच करणार नाही. मग का? त्याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नाहीये. म्हणून उगीच गती का वाढवायची? गतीला कारण का होतं? कालांतरानं तुम्ही गाडीवरती स्वार होतात, वाहनांवरती स्वार होतात आणि कालांतरानं ती वाहनं तुमच्यावरती स्वार व्हायला लागतात. अशी परिस्थिती उद्भवते. कारण का? छोट्या छोट्या कामांसाठी देखील आम्ही पायी चालू शकत नाही. पायी चालण्याची इच्छा आमची राहत नाही. आम्ही घराच्या उंबरठाबाहेर पाय ठेवला की आमच्या खिशामध्ये गाडीची चावी, त्या वाहनाची चावी आहे किंवा नाही हे आम्ही अगोदर बघतो. कारण खाली गेल्यानंतर त्या गाडीची की फिरवली की आम्ही लगेच भरधाव वेगानं पटकन जाऊन आमची कामं करून येतो. म्हणजेच काय? त्याच्यानं शारीरिक हालचाली होत नाहीत, शरीराच्या हालचाली होत नाहीत की ज्या निसर्गानं आम्हाला बहाल केलेल्या आहेत. चाललंच पाहिजे हे ब्रीद वाक्य आहे. चालाल तर वाचाल असं कोणतरी म्हटलं. डॉक्टर अभय बंगांनी असं म्हटलेलं आहे. डॉक्टर अभय बंग म्हणजे हृदयविकाराचे मोठे तज्ज्ञ आहेत ते. त्यांनी एका त्यांच्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की चालाल तर वाचाल, चाललंच पाहिजे. रोज किमान 5 ते 6 किलोमीटर फिरलंच पाहिजे, पायी चाललंच पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आणि म्हणून लोकांचं वाहनाप्रती प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे, कमी होण्याऐवजी. पण ते वाढतंय. आज आम्ही 3 महिने झाले जी लोक घरामध्ये आहेत ती लोक घरामध्ये बसून त्यांनी काहीतरी व्यायाम केला पाहिजे, कसरत केली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून त्यांची शारीरिक क्षमता ही वाढायला हवी, पण तसं होताना दिसत नाही. तर त्यांचं वजन वाढताना दिसतंय, चरबी वाढताना दिसते. शारीरिक क्षमता केव्हा वाढेल? जेव्हा शरीराची हालचाली होतील, पायांच्या हालचाली होतील, मानेच्या हालचाली होतील, कमरेच्या हालचाली होतील, हातांच्या हालचाली होतील. त्यावेळेला ती चरबी कमी होईल आणि शारीरिक क्षमता ही वाढणार आहे. आम्ही ज्याला इम्युनिटी असं म्हणतो, ती इम्युनिटी कशामुळे वाढणार? तर या कसरतीमुळेच वाढणार आहे. पण तसं होताना दिसत नाही. लोकांना असं वाटतं की चला 3 महिने आपल्याला आराम करायला सुट्टी मिळाली आणि मग त्यांचे वेगवेगळे आकार दिसायला लागलेत 3 महिन्यामध्ये. कोणाची पोटं पुढे आलीत, अगदी स्थूल शरीर झालं नुसतं बसल्यामुळे. काहींनी त्याच्यावरती पर्याय शोधलेत. घरामध्ये बसूनच आपल्याला योगा कसा करता येईल याच्यावरतून पर्याय शोधा. आपला 21 तारीख हा योगा दिवस गेला. बऱ्याच ठिकाणचे फोटो त्या वर्तमानपत्रामध्ये बघण्यात आलेत, व्हॉट्सॲपला आलेत की आम्ही आमच्या ठिकाणी असं केलं. तर अशा पद्धतीनं लोकांनी मार्ग शोधले. पण काही मात्र सुस्तावल्यासारखे, एखाद्या अजगरासारखे तसेच बसून राहिले आणि म्हणून त्यांच्या हालचाली होताना दिसल्या नाहीत आणि त्यांचं शरीर बेढप होत गेलं. तर लेखकाचं म्हणणं आहे की तो जो वेळ तुम्ही वाचवता आहात तो वेळ सत्कारणी लावा, मग खरा जीवनाचा आनंद तुम्हाला उपभोगता येईल. की जीवन या पद्धतीने जगलं पाहिजे. उगीच वाहन आहे म्हणून वाहनावरच गेलं पाहिजे हा विचार मात्र योग्य नाही असं लेखकाला म्हणायचं आहे. वरती करा जरा थोडं. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. बघा, वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्या वाहनावरचा ताबा, त्याच्यावरचं नियंत्रण हे कमी होतं. का कमी होतो? आता बऱ्याच ठिकाणी आम्ही असं ऐकतो, बातम्यांमध्ये येतं, वृत्तपत्रामध्ये येतं, टी व्हीवर येतं की आता ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये बरीचशी मजूर वर्ग की ज्यांना मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या गावी पाठवण्याची सोय केली. कोणी बसने गेलं, कोणी ट्रकने गेलं, कोणी टेम्पोने गेलं, कोणी दूध टँकरवर बसून गेलं. अशा बऱ्याच मार्गांनी ती मजूर निघालेत. पण निघून सुद्धा त्यांना बऱ्याचशा संकटांना सामोरं जावं लागलं. कारण की त्या बसचा जो ड्रायव्हर होता
त्या बसच्या ड्रायव्हरचा देखील ताबा सुटला, त्याची कुठेतरी धडक झाली, त्यातले काही मजूर गेलेत. तो ट्रक ड्रायव्हर होता त्याचाही ताबा सुटला, तो टेम्पोचा ड्रायव्हर त्याचाही ताबा सुटला, काही तर रेल्वे पटरीवरती बसलेले असताना मालगाडीवाल्याचा ताबा सुटला आणि ते गेलेत. अशा बऱ्याचशा घटना आम्हाला बघायला मिळतात. म्हणून त्यांनी म्हटलं की वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा हा कमी होतो, म्हणजे त्या वाहनावरचं जे आपलं नियंत्रण असतं ते नियंत्रण आपलं सुटतं आणि मग ती गाडी कुठेतरी वेगळ्याच दिशेने धावायला लागते. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासापुढे अनेक अपघात होतात. उगीच त्याला मागे टाकायचं, स्पर्धा लावलेली, जसे काही स्पर्धेची गरज नाही आहे. रस्त्याने चालत असताना गेला तो पुढे, ठीक आहे, हरकत नाही. आम्हाला उगीच त्याला मागे टाकण्यामध्ये स्वारथ्य वाटतं आणि म्हणून मग आम्ही कुठेतरी पुढे जाऊन दुसऱ्याच गाडीला धडकतो आणि अपघात होता. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगानं धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. बघा, रात्रीची भरधाव वेगानं, कारण की रात्रीच्या वेळेला रस्ते हे सुमसान असतात, निर्मनुष्य असतात. अशा निर्मनुष्य रस्त्यांवरती गाडी वेगानं चालवली तर काही हरकत नाही, म्हणून तिला रात्राणी म्हटलं जातं. परंतु उगीच कारण नसताना देखील रात्रीच्या वेळेला वेगावरती नियंत्रण आम्हाला ठेवता आलं पाहिजे, वेग वाढवायचा नाही. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामी दरवेळी असतात का, हा एक प्रश्न आहे. की भरधाव वेगानं जाऊन लवकर पोहोचू म्हणजे आराम करता येईल, सकाळच्या वेळेला थोडं झोपता येईल म्हणून वेगानं गाडी चालवायची आणि मग त्या झोपेच्या अधीन व्हायचं आणि कायमचं झोपी जायचं, असा प्रश्न लेखकाला पडलेला आहे. गरज नसताना वेग वाढवू नका. अतिशय महत्त्वाचा असेल, तातडीचा असेल तर वेग वाढवा, पण वेग वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. अनिवार्य होणे म्हणजे काय? वाहनाचा वेग अनिवार्य झाला म्हणजे तो वाढला, जास्त झाला तर चित्ताची व्यग्रता म्हणजे मन आमच्या ताब्यामध्ये राहत नाही, त्याची पण गती वाढते. वाहनाची गती वाढते, मनाची गती वाढते, डोळ्यांवरचा ताबा जातो, मनावर ताण येतो, शरीरावर ताण पडतो, म्हणजे आपले सगळे अवयव हे त्या ताणाच्या खाली जातात. शरीरभर अनावश्यक स्पंदनं निर्माण होतात, हृदयाची धडधड वाढते, स्पंदनं आम्हाला जाणवायला लागतात शरीरभर, म्हणजे कंप सुटणे ज्याला आम्ही म्हणतो. आमचं अंग असं थरकाप करायला लागतं, हादरे बसून मज्जातंतू. आणि बघा त्याच्यामुळे आम्हाला काय काय होतं. आम्ही भरधाव वेगानं जातो. आता आमच्याकडचे रस्ते काही एवढे प्लेन नाही आहेत जेवढे अमेरिकेमध्ये आहेत, म्हणून ते अमेरिकेमध्ये त्यांना कुठलेच त्रास होत नाही. पण आमच्याकडचे जे रस्ते आहेत ते खाच खळगे, स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी, असे आमचे भारतातले रस्ते. आणि त्या रस्त्यावर जर आम्ही भरधाव वेगानं गेलो तर आमच्या शरीरातले सगळे जे स्नायू ते असे आकुंचन पावतील काही दिवसांनी, अशी स्थिती आमची होणार. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हादरे बसून, जे आम्हाला हादरे बसतात गाडी चालवताना, त्याच्यानं मज्जातंतू म्हणजे मानेचा मागचा जो भाग आहे, मणके, पाठीचा कणा कमकुवत होतात, खिळखिळे होतात काही दिवसानंतर, त्याच्यामध्ये गॅप पडतो आणि मग कुठेतरी वाक निर्माण होतो शरीराला. जे ताठ मानेने जगणार आहे ते कुठेतरी असे वाकून जगायला लागतात. कमरेची आणि पाठीची दुखणी वाढतात, कंबर दुखायला लागते. बरेच जण आजकाल बेल्ट लावून फिरतात कमरेला, कंबराचा तो पाठीमागचा भाग ज्याला आम्ही माकड हाड असं म्हणतो, ते माकड हाड त्याच्यामध्ये देखील कुठेतरी गॅप पडतो आणि म्हणून कमरेचा त्रास, पाठीची दुखणे, पाठ खूप दुखते. कारण का? त्याला कारण ही आमचे रस्ते आहेत. मग उगीच वाहनं का वापरायची? जर त्याच्यापासून आम्हाला एवढा त्रास होणार असेल, शारीरिक व्याधी जर होणार असतील, तर त्या शारीरिक व्याधी जर आम्हाला होत असतील तर मग गाड्या वापरायच्या का, असाही प्रश्न लेखकाला आहे. म्हणून लेखकानं म्हटलंय पुढे बसणे उठणे की आमच्या या निसर्ग दत्त ज्या देणग्या आहेत, बसणं उठणं चढणं उतरणं चालणं वळणं वर खाली पाहणं, या निसर्गानं बहाल केलेल्या देणग्या ह्या व्हायलाच हव्या, मुक्तपणे, स्वच्छंदीपणे, मोकळ्यापणानं. हे हालचालींचं संगीत आम्ही विसरलोय या वाहनांमुळे. आजकाल कोणी चालत नाही, धावत नाही, कुठे जिना चढणार नाही, कारण की लिफ्ट आले आहेत प्रत्येक सोसायट्यांमध्ये. आजकाल चालायची क्षमताच कोणामध्ये उरलेली नाही, म्हणून जिने आम्ही कसे चढणार? जिने चढताना आम्हाला धाप लागते, कारण की आमचे वजनं वाढलेत.
त्याच्यामुळे आम्हाला धाप लागते. म्हणून हे चढणं उतरणं, पळत जाणं पळत येणं, वळणे, इकडे तिकडे बाजूला वळणे, वर खाली पाहणे, या आमच्या हालचाली आहेत मुक्तपणे. हे संगीत आहे आमच्या शरीराचं, की तुम्ही पायी चालत असताना तुमच्या श्वासामध्ये आणि पायांच्या चालण्यामध्ये एक लय निर्माण झाली पाहिजे, असं डॉक्टर अभय बंगांचं म्हणणं आहे. की एक पाऊल पडलं की एक श्वास त्याच्याबरोबर आला पाहिजे, ही लय चालतानाची. पण ती लयच कुठेतरी हरवलेली, ती संगीतच विसरून गेलेले आहेत लोक चालण्याचं. स्वतःला वाहनाशी जकडून ठेवणं आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अर्थ निर्माण करणे, हे धोरण निसर्ग विरोधी आहे. बघा, स्वतःला वाहनाशी जकडून ठेवलेलं आहे की वाहन असेल तरच मी बाहेर जाईन, वाहन नसेल तर मी कुठलंही काम करणार नाही. आजकाल घरामध्ये अशा आम्हाला ऑर्डरही ऐकायला येतात. मग शेवटी घरातले जे कर्ते असतात, आई आणि बाप, ते म्हणतात राहू दे बाबा, मी जाऊन घेऊन येतो, तुझे हातपाय दुखत असतील तर. म्हणजे आजकालची तरुणाई ही वाहनाच्या एवढी आहारी गेलेली आहे. म्हणजे हे त्यांनी स्वतःहून अंगीकारलेलं आहे, स्वतःशी त्यांनी ते जोडून घेतलेलं आहे. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये व्याधीचं प्रमाण त्यांनी वाढवून घेतलेलं आहे, अर्थ निर्माण झाले. निसर्ग विरोधी आहे सगळे. जे निसर्गाने आम्हाला बहाल केलेलं आहे, ज्या आपल्या क्रिया आहेत त्या क्रिया आम्ही नेहमीप्रमाणे करायला आपण तसं करताना दिसत नाही. आरोग्याची हानी करणारे आहे वाढता वेग, म्हणजे ताण. वाढता वेग म्हणजे काय? ताण आहे. कशावरती? मनावरती आलेला. मनाने तो आम्हाला खचवतो आहे, मनाने आम्हाला तो दुबळा करतो आहे. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? जर तुम्हाला एवढे ताण येणार असतील तर मग ते वाहनं वापरायचेच कशाला? कुठे जायचंय तुम्हाला? एवढी घाई कशाला आहे? जा ना निवांत. काय 2 शब्द ऐकले तर तुमचं काही नुकसान होणार नाहीये की बाबा तू आज 5 मिनिटं उशिरा आला की तुम्हाला कोणी फासावर अटकवणार नाहीये. पण नाही, कोणाचंही वर्चस्व आम्हाला सहन होत नाही आणि म्हणून आम्ही वेगाच्या आहारी जातो आहोत. म्हणून हा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही जाणार कुठे? शरीरामध्ये तुम्ही ताणतणाव वाढतायत, वेग वाढवत आहेत. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे. स्वत्व म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि स्वस्थता म्हणजे स्थिरता. घरातला व्यक्ती जो असतो शांत बसलेला, तो स्वस्थ असतो, शांत असतो, स्थिर असतो आणि स्वतःच्या अस्तित्वामध्ये रमलेला असतो. परंतु हे आमचं अस्तित्व आणि आमचं स्थिरत्व ह्या वेगानं आमच्याकडनं अस्वाभाविकपणे काढून घेतलेलं आहे, आमच्याकडनं हिरावून घेतलेलं आहे. ते आमच्याकडे कमी करून टाकलेलं आहे की आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. पण हे आपलं कर्तव्य आहे. उगाच भाववश होऊन वेगवश होऊ नये. काय कर्तव्य आहे आमचं? उगाचच कारण नसताना वेग वाढवू नये आणि त्या वेगाच्या अधीन होऊ नये. वश होणे म्हणजे काय? एखादा मांत्रिक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वश करतो, आपल्या ताब्यात घेतो, ती व्यक्ती जसं सांगेल तसं ती व्यक्ती वागते. त्या पद्धतीनं हे वाहनं देखील आमच्यावरती वशीकरण करत असतात. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. बघा, अनाठायी वेगामुळे उगीच वेग वाढवला जातो आणि आम्ही मृत्यूच्या आहारी जातो. तर अशा पद्धतीनं प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी आपल्या या पाठातून आजकालच्या तरुणावरती मार्मिकपणानं एक विचार मांडलेला आहे की तरुणांनी हा विचार केला पाहिजे, त्यांना एक दिशा मिळाली पाहिजे आणि त्या दिशेनं त्यांचं मार्गक्रमण झालं पाहिजे. ओके.